अरबाज आणि आर्या हे दोघं जण निक्कीबद्दल बोलत आहेत, कारण इकडे अरबाज म्हणतो की माझं हिच्यासारखं नाही आहे, माझ्यासाठी थोडं जरी कुणी केलं ना मी त्याला कधी रिटर्न देतोय असा माझ्यावरती बोज होतो. इरिनासुद्धा मला खायला एवढं बनवून द्यायची ना मला भूक लागेल तेव्हा, तर मला असं व्हायचं की मी तिच्यासाठी काय करू आणि काय नको, म्हणजे मी तिला सेव्ह करण्यासाठी काहीही करायचो. तर अशा गोष्टी आहेत ना, मी हिच्यासारखा नाही आहे की माझ्यात माणुसकीच नाही आहे. त्यावरती आर्या सांगते की ते सगळं ठीक आहे, घनश्यामलासुद्धा भूक लागलेली होती आणि मी तिकडे उभारून ओळखलं की त्याला भूक लागली. मग मी वैभवला सांगितलं तुझी डाळ आणि भात राहिलाय, मी त्याला देऊ का? तर तो म्हणला की नाही मला भूक नाही लागली. तरीही घनश्याम ते ताट घेऊन गेला, कारण मला माहिती आहे कुणाला काय हवं आहे आणि कुणाला काय नको. अरे आपण ज्यावेळेस बोलत नव्हतो त्यावेळेस देखील तू एकटीच बसलेली असायचीस. मलाच वाटायचं की जाऊ दे रे, दे सोडून, म्हणून मी तुझ्याशी बोलायला यायचो, कारण मला ना ते सहन नाही होत, मी सोडून देतो त्या गोष्टी. पण निकीचं तसं नाही आहे. तर इकडे आर्या सांगते बघ ना पॅडी दादांचं पण, त्यांचं असं आहे की त्यांचं जर एकदा बिनसलं ना ते कुणाशी बोलायला जात नाहीत, पण तुझं तसं नाही आहे. म्हणजे घरात माणुसकी शिल्लक आहे आणि त्यांच्या गोष्टी या वेगळ्या आहेत. पॅडीदादासुद्धा मला सांगत होते, असं अरबाज सांगतो की ज्यावेळेस मी तुझ्याकडे बघतो ना अरबाज, मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं, का माहीत नाही, पण मला तुझ्याकडे बघून वाईट वाटतं. अशा प्रकारे निकीच्या या बिहेवियरमुळे अरबाजला खूप त्रास होतोय आणि तो इकडे आर्याला शेअर करताना दिसतोय. तर तुमचं मत याच्याबद्दल काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.